साबुदाणा हा सर्वांनाच आवडतो आणि जर साबुदाणा कडक आणि चिकट झाला असेल तर तो खायला कुणालाच आवडत नाही। तर इथे मी बनवलेला आहे अगदी सॉफ्ट आणि एक एक दाणा मोकळा, एक एक दाणा सॉफ्ट असा साबुदाणा। तर आपण रेसिपीमध्ये कसा केलेला आहे ते तर बघूच, पण त्याआधी तुम्ही रेसिपी पूर्ण बघा, स्किप करून बघू नका। कारण की स्किप करून बघितलं तर कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे, कुठल्या वेळेपर्यंत मी शिजवलेलं आहे ते तुम्हाला कळणार नाही। म्हणून स्किप करून व्हिडिओ बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। त्याचबरोबर तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। त्याला मी रात्रभर 2 पाण्याने धुवून घेतला आणि रात्रभर भिजत घातलेला आहे। बघा, याला स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि रात्रभर भिजत घातलेला आहे। आता समोरची प्रक्रिया करूया। तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। बघा, त्यात मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। जास्त तेल घालू नका, कारण की साबुदाणा तेलकट झाला तर पण खायची इच्छा होत नाही, त्यामुळे मी 2 चमचेच तेल घातलेलं आहे। तेल तापलेलं आहे, त्यात 1.5 चमचा जिरे घातलेला आहे। जिरा पण तडतडलेलं आहे छान। आता मी बटाटे घालते आहे, 3 मीडियम साईजचे बटाटे कापून घातलेले आहेत। हे पण छान परतून घ्यायचे आपण। याला आपल्याला आता साबुदाणा न घालता 80% आपल्याला बटाटे असे शिजवून घ्यायचे आहे। आता सोबतच यात मी 8-10 मिरच्या पण घालून घेणार। त्याआधी दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात मी शेंगदाणे घातले। सोबत शेंगदाणे पण मंद आचेवर भाजा। शेंगदाणे मंद आचेवर भाजल्याने ते आतपर्यंत शिजतात आणि चवीला पण छान लागतात। इथे मी 8-10 मिरच्या कापून घातलेल्या आहेत, या पण मी आलूसोबत शिजू देणार। आता आपल्याला 80% आलू शिजू द्यायचा आहे आणि बाकीचा 20% हा साबुदाण्याबरोबर शिजेल। तर 80% आलू शिजलेला आहे। आता मी यात साबुदाणा घालते आहे। पूर्ण साबुदाणा घालून घ्यायचा व्यवस्थित आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। सोबत तिकडे शेंगदाणे पण आपण जे ठेवलेले आहेत ते पण परतून घ्यायचे। आता मी यात घालते आहे चवीनुसार उपवासाचं मीठ, म्हणजे सेंधव मीठ। तर मी इथे साधारणतः 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता। याला पण छान मिक्स करून घ्यायचं। त्याचसोबत इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे। साखर पण यात सोबतच घालायची, म्हणजे जो गोडवा येतो त्यात थोडा स्वीटनेस येतो, तो सोबतच येतो। इकडे मी परत शेंगदाणे फिरवून घेते आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले आतपर्यंत परतल्या गेले पाहिजे मंद आचेवर। आता साखर घातल्यानंतर हे पण मी फिरवून घेतलं आहे। त्याचबरोबर इथे मी 3 चमचे दही घालते आहे। दही ऑप्शनल आहे, दही असेल तर दही घाला, निंबू पण घालू शकता आणि जर तुम्ही उपवासात टमाटर खात असाल तर तुम्ही टमाटरसुद्धा घालू शकता। मी उपवासात टमाटर खात नाही, कोथिंबीर पण खात नाही, त्यामुळे मी हे दोन्ही पदार्थ घातलेले नाही आहेत। तर याला छान दही घालून मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अगदी मंद गॅस करायची आणि याला साबुदाण्याला एक झाकण झाकून 5 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला। आता 5 मिनटं झालेली आहे, खोलून घ्यायचं झाकण आणि एकदा फिरून घ्यायचं, व्यवस्थित फिरून घ्या। तळाला थोडं लागलं असेल तर ते काढून घ्या। आणि आता काय करायचं आहे, आपली गॅस ही बंद करायची आहे, ऑफ करायची आहे आणि ताटली झाकून अजून 5 मिनटं बंद आचेवरच, म्हणजे बंद केल्यानंतर त्या साबुदाण्याला शिजू द्यायचं आहे। असं चालू बंद करून आपल्याला हे 3 ते 4 वेळा ही प्रोसिजर करायची आहे साबुदाण्यात। म्हणजे 5 मिनटं चालू मीडियम आचेवर झाकून शिजवायचं आहे आणि 5 मिनटं बंद गॅस करून 5 मिनटं झाकून शिजवायचे आहे। अशी मी 3-4 वेळा प्रोसिजर करून घेते आहे। इकडे माझे शेंगदाणे पण भाजून झालेत, याला थंड करून मी साल काढून मिक्सरमधनं वाटून घेणार। बघा, साबुदाण्याला मी परत झाकणी काढून शिजू दिले आहे। बघा, ट्रान्सपरंट होत चाललेला आहे साबुदाणा। आपला साबुदाणा हा पूर्ण ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला झाकून गॅस चालू बंद करून शिजवायचा आहे, अगदी 5-5 मिनटं। अशाने आपला साबुदाणा हा अगदी सॉफ्ट होतो आणि मोकळा कसा होणार ते मी समोर सांगतेच आहे। तर याला फिरून घेते आणि परत झाकण झाकून शिजू देते आहे व्यवस्थित। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर उपवासाचा बटाट्याचा शिरा, उपवासाचा स्पॉन्ज इडली आणि झटपट होणारा साबुदाणा वडा पण आहे।
तर नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता तुम्हाला. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा सगळं झालेलं आहे. आता उघडते आहे मी झाकण. छान शिजलेलं आहे. एक एक साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे. बघा मी इथे दाखवते आहे. साबुदाणा बघा किती नरम आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. असा सॉफ्ट साबुदाणा आणि त्यातल्या त्यात मोकळा तर खायला काय मज्जा येते. तर बघा हिला एकदा परत मी फिरून घेते आहे व्यवस्थित. आता आलू चेक करूया की आलू शिजला आहे की नाही. बटाटा आपला शिजलेला आहे व्यवस्थित, अगदी व्यवस्थित शिजला आहे. जर तुमचे बटाटे शिजले नसेल तर याला परत 1-5 मिनटं अगदी कमी गॅसवर वाफ येऊ द्या. आता सगळं शिजलेलं आहे. तर मी इथे जो कूट करून घेतला होता शेंगदाण्याचा तो थोडा थोडा करून घालणार. बघा थोडा घालायचा आणि फिरून घ्यायचं छान, म्हणजे तो मोकळा व्हायला लागतो. बघा व्यवस्थित घालून घ्यायचा. आता मी परत घालते आहे. तुमच्याकडे पण जर घरात एखाद्याचा उपवास असेल तर पूर्ण घराचा उपवास असतो का? माझ्याकडे असतो. माझा जर उपवास असेल तर माझ्या घरी माझ्या पूर्ण घराचा उपवास असतो आणि त्या दिवशी सर्वजण फराळाची उपवासाची खिचडी किंवा मग साबुदाणा वडा हे खातात. तुमच्याकडे पण असं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर बघा इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. बघा किती छान मोकळा झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. तर आता मी पूर्ण शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि याला आता मी सर्व करते आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मग कशी वाटली रेसिपी करून बघा, खाऊन बघा, आपल्या मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.